आज आपण कथा ऐकणार आहोत एका अशा नायकाची ज्याने लहानपणापासून ते आतापर्यंत स्वबळावर जिद्दीने आणि मेहनतीने अतिशय खडतर परिस्थितीतून वर येत सांसारिक आणि आर्थिक साम्राज्य निर्माण केले। असा नायक जो सर्वांची मने जिंकून त्यावर हमखास राज्य करतो। असा नायक ज्याचे नाव लहानापासून ते मोठ्यांपर्यंत पंचक्रोशीत पसरले आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून चला तर मग कथा जाणून घेऊया या नायकाची। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वाघूर नदीच्या किनारी वसलेले बेलवाड हे गाव। या गावातले गृहस्थ भास्कर दशरथ पवार। आता हे नाव पुढे जाऊन कसे मोठे झाले ते बघूया। यांचे वडील दशरथ पवार हे गावातील सधन शेतकरी आणि जातीय भेदभाव व शूद्र व उच्च वर्ण हा भेदभाव असूनही गावातील अतिशय प्रतिष्ठित आणि आदरयुक्त मान असलेले व्यक्तिमत्व। त्यांची शेतजमीन होती, घरात गुरे आणि बकऱ्या होत्या, 2 बैलजोडेही होते, तसेच 2 घरेही होती जी धाब्याची होती। दशरथ पवार यांचा मुलगा भास्कर हा 6वी पर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या अंदाजे 13व्या ते 14व्या वर्षी त्याचे लग्न रेणुकाबाई यांच्याशी झालं। भास्कर पवार हे ऐन तरुणाईत दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले। ते बांधकाम मिस्त्री म्हणून मजूर होते। व्यसनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली। त्यांनी हळूहळू शेतजमीन, घरातील गुरेढोरे आणि घरेही विकली। या सर्वांमध्ये रेणुकाबाईने हार नाही मानली। दुसऱ्यांच्या शेतात मजुरीवर शेती कामे करत असे। त्यांचे छोटेसे काड्यांचे व गवताचे छत असलेले घर होते। त्या घरामध्ये थोडेसे भांडे आणि मोजका असा संसार होता। भास्कर पवारांना पहिली मुलगी झाली जिचे नाव आशाबाई। परिस्थिती अभावी आशाबाई शाळेची पायरी चढू शकली नाही। मात्र घरात कामे करून आईला हातभार लावून आईचे ओझे कमी केले। त्यानंतर भास्कररावांना दुसरा मुलगा झाला ज्यांचे नाव तापीराम। मोठी बहीण आशाबाई आईसोबत लहान तापीरामला सांभाळत असे आणि घरकामेही करत असे। 1 जून 1975 रोजी भास्कर पवारांना दुसरे पुत्ररत्न झाले ज्यांचे नाव गोपीराम। लाडाने सर्व त्यास गोपी म्हणूनच बोलायचे। गोपी हा भावंडांमध्ये सर्वात लहान, सर्वात लाडका आणि गुटगुटीत असे बाळ। मोठी बहीण आणि भाऊ आशाबाई आणि तापीराम यांचा हा गुटगुटीत लाडका। लहानपणापासूनच दोघे भाऊ तापीराम आणि गोपीराम अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते। मोठी बहीण आशाबाई हिचे वयाच्या 12व्या ते 13व्या वर्षी लग्न होऊन घरी नांदायला गेली। आता घरात आई वडील आणि दोघे भाऊ असे चौघच परिवाराचा उदरनिर्वाहाची काळजी घेत होते। यात भास्कर पवार हे व्यसनामुळे अत्यंत रागीट स्वभावाचे होते। लहानगे तापीराम आणि गोपीराम वडील घरी आल्यावर खूप घाबरून असायचे। ते त्यांच्या छोट्याशा काड्यांच्या घरात गुपचूप कोपऱ्यात जाऊन बसायचे। भास्कररावांचा घरात दबदबा असायचा। तापीराम हा मोठा भाऊ लहानग्या गोपीरामला अंगा खांद्यावर घेऊन खेळवायचा। तसेच वडील रागीट स्वभावाचे असल्यामुळे तो लहान भावाला सांभाळून घेत असे। आई रेणुकाबाई शेती कामासोबतच दोघे मुलांनाही शेतात घेऊन जात असे। सुट्टीच्या दिवशी दोघं मुलं हे आईला शेतात मदत करीत असत। शेतामध्ये पिकांची लागवड केलेली 1 रांग म्हणजे 1 वखर तासणे। रेणुकाबाई एका वेळी 2 वखारची शेती काम करत असे, तर लहानगे तापीराम आणि गोपीराम 1 वखार करायचे, कपाशी वेचायचे। शाळा शिकत असताना सुट्टीच्या दिवशी हे उपक्रम तापीराम आणि गोपीराम हे आईला मदत करण्यासाठी करायचे। गावाला लागूनच जाणारी वाघूर नदीवर रेणुकाबाई कपडे धुवायला आणि पाणी आणायला जात असे। सोबत तापीराम व गोपीराम सुद्धा जात आणि हातभार लावत। नदीमध्ये पोहायला सुद्धा हे दोघे भाऊ पटाईत। या सर्वांमध्ये दोघं मुलांनी शिक्षणात लक्ष घालावे आणि मन लावून शिकावे असे भास्करराव आणि रेणुकाबाईंचे ध्येय होते। दोघं मुलांचे शिक्षण हे जिल्हा परिषद मुलांची शाळा बेलव्हाळ येथे 1ली ते 5वीचे शिक्षण झाले। लहानग्या गोपीला तापीराम हा कड्यावर घेऊन शाळेत घेऊन जात असे, तसेच घेऊनही येत असे। शिक्षणामध्ये तापीराम आणि गोपीराम दोघेही अभ्यासात अतिशय हुशार आणि अग्रेसर होते। संपूर्ण शाळेत हे दोघे हुशार आणि आवडते विद्यार्थी म्हणून विशेष ओळख होती। शिक्षण चालू असताना घरातील आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण आणि बिकटच होती। आई रेणुकाबाई शेती कामासोबतच मोडी विकायचे सुद्धा काम करीत असत। नशिराबागच्या बाजारात जाऊन मोडी विकणे हा शेती कामाला आधार देत होता। मात्र हे कामही कठीण होते। मोडी विकण्याचे काम जवळजवळ तापीराम आणि गोपीराम यांनी 3री ते 4थी मध्ये जाईपर्यंत केले। आई रेणुकाबाई ही डोक्यावर मोठी मोडी घेत असे। तापीराम आणि गोपीराम लहान मोड्या
डोक्यावर घेऊन आईसोबत बेलव्हाड ते नशिराबाद हा 4 किलोमीटरचा पायी प्रवास करत असत. हे अंतर शेतांमधून, वाघोर नदी पात्रातून पायवाट आणि पावट्यांनी जावे लागे. नदीचे पात्र कमरेपासून ते छातीपर्यंत असे. मोडी घेऊन जाताना 4 ते 5 किलोमीटरचा हा प्रवास लहान तापीराम आणि गोपीराम यांच्यासाठी मुश्किलच होता. अक्षरशः तापीराम आणि गोपीराम रडू लागायचे आणि रडत रडत म्हणायचे, आई केव्हा येईल नशिराबाद, केव्हा पोहोचू बाजारात. आणि आई रेणुकाबाई म्हणायची, हे काय आलंच बघा, गाव जवळच आहे, आता पोहोचूच, हा बघा आला बाजार. आणि असे करत करत आई या लहान यांना समजवायची. आणि असे हे नशिराबादचा बाजार तिघे मायलेके गाठायचे. घरात खायला नसायचे. रोजचे मिळालेले रोजंदारीचे पैशातून सामान आणायचा रेणुकाबाई ज्वारी दळायचे आणि रोजची चटणी भाकरी किंवा तसेच काही करून उदरनिर्वाह करीत असत. म्हणजेच अगदी हातावर पोट असणे याची खूप जवळून प्रचिती येते. आणि अशी परिस्थिती असून सुद्धा ही दोघेही मुले अभ्यासात अतिशय हुशार, हे मात्र वाखाणण्याजोगे. 5वी ते 10वीचे पुढील शिक्षण हे प्रकाश हायस्कूल सुनसगाव म्हणजेच आजचे दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव येथे झाले. या दरम्यान भास्कर पवारांनी गवताचे छत असलेले घर आता 4 मातीच्या भिंती बांधल्या आणि त्यावर पत्र्याचे छत केले. वडील भास्करराव हे बांधकामा ठिकाणी मजुरीवर, तर आई शेतमजुरी आणि मोडी विकणे यातून येणारा रोजच्या पैशातून थोडा थोडा रोजचा स्वयंपाकाचा सामान घेऊन जेवणाची व्यवस्था होत असे. हातावर पोट असणे ही प्रचिती तर रोजचीच. भाकरी, चटणी, मिरच्या आणि ठेचा असा बेत असे. माध्यमिक शिक्षणासाठी तापीराम आणि गोपीराम रोज न चुकता शाळेत जात. बेलव्हाड ते सुनसगाव हा प्रवास पायी असे. कितीही ऊन असो, कितीही पाऊस असो आणि कितीही थंडी असो, तापीराम आणि गोपीराम नियमित शाळेत जायचेच. तापीराम 6वीला तर गोपीराम 1 वर्ष लहान म्हणजेच 5वीला शिकत होता. बेलव्हाड ते सुनसगाव असा रोज 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास पायी असायचा. तापीराम 7वीला गेल्यावर वडिलांनी त्याला सायकल घेऊन दिली आणि दोघे भाऊ मग सायकलीने शाळेत जात असत. तापीराम सायकल चालवत असे तर लहान गोपी मागे सीटवर डबल सीट बसत असे. माध्यमिक शिक्षणात या मुलांची हुशारी आणि आघाडी असे. वर्गात नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आणि हे दोघेही शिक्षकांचे अगदी आवडते विद्यार्थी म्हणून प्रकाश हायस्कूलमध्ये ओळख होती. आणि गावातही हुशार आणि अगदी कामात तत्पर असलेले मुलं म्हणून ओळख होती. वडील भास्कर पवार हे जरी तापट स्वभावाचे होते तरी आतून त्यांचा स्वभाव हा नरम दिलाचा होता. आपल्या मुलांनी शिकून खूप मोठे व्हावे, त्यांनी शिक्षणात पूर्णपणे लक्ष द्यावे हे ते रागवायचे आणि मारायचे सुद्धा, मात्र फक्त हे अभ्यास करावा यासाठीच. आता भास्कर पवारांनी सुद्धा गोपीराम 6वीमध्ये असताना दारूचे व्यसन सोडले आणि व्यवसाय आणि संसार यामध्ये लक्ष केंद्रित केले. परिस्थिती सुधारू लागली. दुसऱ्यांकडे मिस्त्री कामासाठी जाणारे भास्करराव आता बांधकामाची कामे स्वतः घेऊ लागले आणि हाताखाली मजूर ठेवू लागले. आणि इथूनच त्यांची ओळख ही भास्कर मिस्त्री म्हणून प्रचलित झाली आणि भास्कर मिस्त्रींची ओळख ही पंचक्रोशीमध्ये पसरली. हळूहळू त्यांनी शेती आणि विटांची भट्टी असे पूरक व्यवसाय केले. दिवस चांगले येऊ लागले. गावातील पहिला टीव्ही, गावातील पहिला ट्रॅक्टर, गावातील पहिली जीप कार, गावातील पहिला ट्रक, मोटार गाड्या इत्यादी वस्तू पवारांच्या घरी आलेत. जेव्हा माध्यमिक शिक्षणात तापीराम आणि गोपी शैक्षणिक जीवनात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत होते, त्यासोबतच त्यांचा इतर उपक्रमांमध्येही अग्रेसर सहभाग होता. गणेशोत्सव, नवरात्री इत्यादी सणांच्या वेळी गावात नाट्यांचा आणि नाटकांचा प्रयोग हे तापीराम आणि गोपी त्यांच्या मित्रमंडळींना घेऊन करत असत. त्यापैकी गाढवाचे लग्न हे त्यांचे गाजलेले नाटक. त्या नाटकात तापीराम यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका केली, तर बहुगुणी गोपी याने एकाच नाटकामध्ये विविध भूमिका केल्यात. त्यामध्ये विशेष साधू महाराज हे पात्र होय. तसेच गावात इतर मुले नाटके बसवत आणि त्यामध्ये ते गोपीला आग्रहाने सहभागी करून घेत आणि भूमिका करायला लावत. गोपीच्या हुशारीची सर्वांना जाणीव होतीच. क्रिकेट क्षेत्रातही उत्कृष्ट खेळी असायची आणि दुसऱ्या गावांच्या मुलांसोबत मॅच लावायची. गोपी हा पहिल्या बॅटिंगला उतरायचा आणि बॅटिंगही अतिशय उत्कृष्ट आणि दणकेबाज. तसेच गोपीला गायनाची विशेष आवड. यासोबतच कविता लिहिणे, भाषणे लिहिणे, पुस्तकांचे परखड वाचन या गोष्टींची ही गोपीला आवड होती.
इकडे भास्कर मिस्त्रींनी बांधकाम व्यवसायात भरारी घेत त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरवला. एकेकाळी काड्यांचे आणि गवताचे घर असलेले घर आता सिमेंट विटांचे झाले. शेजारीच जागा घेऊन नवे घर बांधले आणि पुढे हे 2 मजली घर झाले. भास्कर मिस्त्री हे जवळपास 1987 ते 88 साली बेलवाड या गावाचे डेप्युटी सरपंच होते. तापीराम आणि गोपीराम हे शालेय शिक्षणात उत्तम कामगिरी दाखवत आता 10वी मध्ये अव्वल क्रमांकाने पास झालेत. या शालेय जीवनात गोपीची मित्रमंडळी ही हुशारच. त्यामध्ये खास आणि बेंचवर सोबत बसणारा गोपीचा मित्र म्हणजे सुधीर. आज रोजी भुसावळ येथे डॉक्टर सुधीर भोळे यांचे क्लिनिक आहे. गोपीराम आणि सुधीर पहिल्या बेंचवरच बसायचे. शाळेतील चौधरी सर, राणे सर, जंगले सर, मोठे भोळे सर आणि लहान भोळे सर आणि सर्वात आवडते चित्रकलेचे बडगुजर सर हे सर्वांचे आवडते विद्यार्थी तापीराम आणि गोपी होते. आणि गोपी याचे मित्रही खूप जास्त, कारण स्वभावात समोरच्याचे मन जिंकून घेत असे. 8वी-9वी मध्ये असताना तापीराम आणि गोपी हे शेती सांभाळणे आणि वीटभट्टी सांभाळणे हे कामेही अभ्यास सांभाळून करत असत. 10वी नंतर D.Ed करून तापीराम पवार हे शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्यांचा धाकटा भाऊ 10वी नंतर गोपीचा नंबर हा जळगावच्या शासकीय पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला लागत होता. मात्र परिस्थिती आणि काही कारणास्तव त्यांना D.Ed जळगावला प्रवेश घ्यावा लागला आणि D.Edचे शिक्षणही अतिशय कुशाग्र बुद्धीने गोपी हा अंगीकारू लागला. या पुढील शिक्षणात गोपीराम हाताने स्वयंपाक करीत असे आणि अभ्यासातही अव्वल राहत असे. गोपीचे D.Ed हे अध्यापक विद्यालय नूतन मराठा कॉलेज जळगाव येथे झाले. D.Ed करत असताना काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय जळगाव येथे गोपीरामचा इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत आणि परीक्षण झाले. शाळेतील मॅनेजमेंटच्या लोकांना इंटरव्ह्यू आणि शिकवणे इतके आवडले की D.Edचा निकाल लागण्याच्या अगोदरच गोपीरामची निवड झाली. शाळेतील मॅनेजमेंटच्या लोकांनी इंटरव्ह्यू आणि शिकवणे बघून गोपीराम प्रथम श्रेणीतच पास होईल याची त्यांना खात्री होती आणि खरोखरच गोपीराम प्रथम श्रेणीतच यशस्वीरित्या पास झाला. वयाच्या केवळ 18व्या वर्षी शिक्षक म्हणून रुजू झालेले गोपीराम पवार हे अगदी अल्पवयीन दिसत. 10वीच्या मुलांच्या वर्गात जर उभे राहिले तर विद्यार्थ्यांमध्ये ओळखूही येत नसत आणि आपल्या या नायकाची ओळख ही GB पवार सर म्हणून प्रचलित आणि मुखोद्गत झाली. अगदी लहानल्यापासून ते मोठ्यांपर्यंत पवार सर हे आवडते शिक्षक झाले. एका शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांचे मनावर राज्य करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणे यात पवार सर अगदी अग्रेसर होते आणि आहेतच. आपल्याला वर्गावर पवार सरच एखादा विषय शिकवण्यासाठी असावे आणि वर्ग शिक्षक म्हणून पवार सरच पाहिजे असे दरवर्षी विद्यार्थी मागणी करतातच. 1993 ते आज रोजी 2025 पर्यंतच्या 32 वर्षांच्या शिक्षक म्हणून प्रवासात सर्व विद्यार्थी पवार सरांना आवडते शिक्षक म्हणून लक्षात ठेवतात. पवार सरांचे विद्यार्थी तसेच विशेषतः माजी विद्यार्थी हे जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी भेटतातच. हे सर्व विद्यार्थी जेव्हाही कुठे पवार सरांना भेटतात तेव्हा आदराने त्यांना नमन करून खूप प्रेमाने बोलतात, विचारपूस करतात आणि पवार सर तुमच्यामुळे अभ्यासाची गोडी लागली आणि आम्ही आज जीवनामध्ये यशस्वी आणि सुखी आहोत असे विद्यार्थी कृतज्ञतेने सांगतात. अगदी आवर्जून पवार सरांना धन्यवाद देतात. 1995ला गोपीराम पवार यांचा विवाह इंगडे घराण्यातील पौर्णिमासोबत ठरला आणि 1 जून 1995 रोजी हे दोघेही विवाहबद्ध झालेत. पवार सरांची पत्नी पौर्णिमा ही लहानपणापासूनच बहुगुणी, अभ्यासात हुशार, कामांमध्ये तरबेज, स्वच्छता, नीटनेटकेपणा या सर्वांची आवड असणारी संस्कारी आणि सुशील अशी मुलगी. पवार सरांच्या जीवनाच्या प्रवासात आणि यशाच्या वाटचालीत पत्नी पौर्णिमाचा सर्वात मोठा वाटा आहे. जणू या दोघांचा संगम हा यशाच्या पायऱ्या भराभर चढण्यास पुरेपूरच होता. पवार सर हे आपली नोकरी व परिवार यांची सर्वांची अगदी नियमाने काळजी घेतात. आपले नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विद्यार्थी आणि सहकारी मित्र या सर्वांसोबत जिव्हाळ्याचे पवार सरांचे संबंध आहेत. या कुटुंबात 3 डिसेंबर 1996 रोजी मुलगा हिमांशू याचा जन्म झाला तर 8 ऑगस्ट 2001 रोजी मुलगी ऋतुजा हिचा जन्म झाला. वडील पवार सर आणि आई पौर्णिमा यांनी आपल्या मुलांवर संस्कार खूप छान आणि शिस्तीने टाकले. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना चांगले वळण लावणे आणि येत्या भविष्यात त्यांची शैक्षणिक व जीवनाची वाटचाल उत्तम व उत्कृष्ट असावी यासाठी आधीपासूनच तत्पर होते. तसे बघितले तर पवार सरांनी त्यांचे विश्व शून्यातून निर्माण केले आणि हे विश्व इतके बहरले की ज्याने
त्यांची प्रगती बघितली ते थक्क होत गेले आणि प्रेरित होत गेले. आधी एक रूम आणि किचन असे 2 खोल्यांच्या घरात ते राहायचे. 2000 साली त्यांनी जागा घेऊन घर बांधले. हे घर बांधताना जशी जशी आर्थिक समृद्धी आणि मदत येत गेली तसे तसे घरामध्ये सुधार करणे, रंगरंगोटी करणे इत्यादी गोष्टी पवार सर करत गेले. पवार सरांचे वडील भास्कर मिस्त्री हे वयोमानामुळे आता थकले असल्याने आता त्यांचा बांधकाम व्यवसाय, शेती, वीटभट्टी इत्यादी व्यवसाय हे तापीराम आणि गोपीराम यांच्यावर आले आणि ही जबाबदारी दोघेही भावांनी अतिशय उत्कृष्टरित्या हे व्यवसाय सांभाळले आहेत. त्यांचे आई वडील भास्कर पवार आणि रेणुकाबाई यांचा उत्तम सांभाळ दोघेही मुलांनी म्हणजेच तापीराम पवार सर आणि गोपीराम पवार सर हे करत आहेत. गोपीराम पवार सरांनी स्वबळावर 2 मजली घर बांधले. घरात उत्तम सुखसोयी केल्यात. वेळोवेळी परिवारातील सर्वांची काळजी घेतली आणि अगदी खंबीर असा आधार बनले. मुलगा हिमांशू या शिकून इंजिनियर बनवायचे हे त्यांचे स्वप्न. त्यांनी त्याला योग्य मार्गदर्शन देऊन आज रोजी पवार आणि इंगडे घराण्यातील पहिला इंजिनियर बनवला. त्यासोबतच मुलगी ऋतुजा हिला सुद्धा इंजिनियर केले. मुलगा हिमांशू हा USA म्हणजेच अमेरिकेची कंपनीत मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर मुलगी ऋतुजा अदानी पॉवर्स येथे मॅनेजर या उच्च पदावर कार्यरत आहे. अभ्यास, वाचन, लेखन, कला या सर्वांची आवड असणारे पवार सर. दोघेही मुलांना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणाची गोडी हे सर्व बाळकडू पवार सरांनीच आणि आई पौर्णिमा यांनी दिले. त्यांनी अगदी जातीने मुलांच्या जडणघडणीवर लक्ष दिले. पवार सरांच्या पुण्यरूपी शिक्षणमयी वाटचालीच्या वेलीवर हे 2 गोड फळं आहेत. नियमितपणे मुलांचा अभ्यास घेणे आणि मुलांना अभ्यासाबद्दल आवड असल्याने दोघेही मुले आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शैक्षणिक कामगिरीत अव्वलच राहिले. कितीही दुःख असो मात्र पवार सर स्वतःचे दुःख विसरून नेहमी समोरच्याला खुश करतात, आनंद देतात. नेहमी हसतमुख असणाऱ्या पवार सरांना बघून भले दुःखी लोक दुःख विसरून आयुष्याकडे नव्या आशेने आनंदाने बघतात. कोणाला आयुष्यात काहीही अडचण असो पवार सरांकडे त्यावर उपाय आहेच आणि मदत मिळणारच याची खात्री आहे. वेळोवेळी सर्वांसाठी मदतीला धावून जाण्यास पवार सर अगदी आघाडीवर असतात. समाजाच्या प्रत्येक पातळीवरील लोकांना शक्य होईल तशी मदत पवार सर अगदी मोठ्या मनाने करतात. शिक्षक म्हणून शाळेतील उपक्रमात तसेच आंतरशालेय उपक्रमात पवार सरांना अनेक पुरस्कार मिळाले. पवार सरांचे विद्यार्थ्यांबद्दलचे प्रेम आणि त्यांच्याबद्दल असलेली गोडी ही सकाळच्या कोवड्या उन्हासारखी आहे. पवार सर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जादुई नौकाच आहे, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या नौका या जीवनात यशस्वीरित्या पार झाल्या आहेत. पवार सर या नायकाच्या जीवनाचा, कर्तृत्वाचा, स्वभावातील गोडव्याचा, आयुष्यातील यशाचा अशा सर्व गोष्टी आवाका या छोट्याशा क्षणभराच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणी करणे अशक्यच आहे. गोपीराम पवार सरांचे कार्य त्यांचे शिक्षणाप्रती, विद्यार्थ्यांप्रती, परिवाराप्रती आणि मित्रपरिवाराप्रती निष्ठा, प्रेम, काळजी हे सर्व त्यांचे जीवन प्रवास बघून आपण प्रेरित आहोत. असे हे नायक पवार सर यांना वयाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्ट चिंतन आणि लग्नाच्या 30व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने पवार सर आणि त्यांच्या परिवाराच्या जीवनात सुखी, शांती, समृद्धी आणि आनंदाची भरभराट राहो ही प्रार्थना आणि कोटी शुभेच्छा.